आंघोळा गिंगोळा झाल्या ना तुमच्या? आता तिघं बापले जाऊन या आता हनुमानजीच्या मंदिरात. आज हनुमान जयंती आहे ना. लगे मस्त हार चढवा, नारळ फोडा आणि तिथं लगे गुळफुडांचा प्रसाद वाटा. मस्त घरूनच घेऊन जा सगळं सामान. काय तिथेही भेटते मंदिरासमोर? हो हो, तिथेही भेटते. तेल गिल तिथेही भेटते. घरून ते प्रियंका म्हणे हार बनवला म्हणे, तर हार घेऊन जातो मग, हार आणि नारळ. हो, हार बनवला त्या प्रियंका ना, तर हार चढून देजो मारुती रायाले आणि नारळ फोडजो आणि लगे तिथे वाटून देजो प्रसाद. गोड शेरणचा प्रसाद वाटून देजो आणि थोडासा प्रसाद घरी आणजो. आणि तिघं बापले का अलग अलग हार घ्या, एकाच हारात भागवता काय? एकच बनवला ना प्रियंकानं. फुलं सापडले नाही म्हणे आई. सकाळूनच बाया फुलं तोडायची धमधम करतात आणि आपल्या दारात किती मोठं झाड आहे रुच्या फुलायचं, पण बायाने एक फुल नाही ठेवलं. म्हटलं माणसं तर माणसं, बायाने फुलं तोडून नेले. हो, आम्ही घेऊन घेतो आई, घेऊन घेतो. बरं दे मग आवाज प्रियंकाले. प्रियंका आवा ती हार बनवला ना तुया, तू हार घेऊन ये बरं आणि नारळ घेऊन ये. देऊन द्यायच्या जवळ. हे चालले मग मंदिरात. हे घेऊन घ्या, हे घ्या. हार बनवला. अजून एक हार बनवत होती मी, ती गेली 3 हार बनवत होती, पण फुलंच नाही सापडले. 4-5 घर फिरली मी फुलाईसाठी, पण फुलंच नाही सापडले. मग काय करू? घ्या मग आता. एवढे सापडले, एवढा हार बनवला आणि नारळायचे आणि एका अशीची तेल देऊन दिलं घरून. तेल टाकून देता दिव्यात मंदिरातले. घ्या आणि जा मग आता. फक्त 7 वाजली. इतक्या लवकर उठून दिलं आम्हाला. 5 वाजल्यापासून मागं लागली. उठा 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 विद्या तू. अजून मंदिर उघडलं की नाही काय माहित. बापा, रातभर मंदिरात भजन चाललं होतं. म्हटलं तुम्हाला आवाज नाही आला काय? रातभर भोंगा वाजला, रातभर भोंगा वाजला. आणि लगे 5 वाजल्यापासून आरत्या बत्त्या चालू झाल्या. आवाज येत जाय मला. आणि 7 वाजले म्हटलं 7. मग लोक गेले बी, अर्ध्यावर लोक पूजा करून गेले. आणि तुम्ही म्हणता मंदिर उघडलं असेल काय? तुम्हाला काय वाटते? लोक मोठ्या पार्टी 4 वाजता पूजा करून जात म्हटलं हनुमान जयंती दिवशी. का झोपेल राहता का तुम्ही 8-9 वाजे लोक? वा रे वा, जा पटकन आता. बरं वा, चाल येतो मग. एवढं काय बरं बुवा करता? देव तर खुशी खुशी करा. जबरदबरीने देव करू नका, नाहीतर अवद्या जाऊच नका. जा दोघं तुम्ही भाऊ. त्या बाबाला काही नाही नको, त्या बाबाचं जीवार येते. आता चाललो ना मी, कशाला हे करून राहिली. चला रे पोरं, ती आईली काय चाल. आई, आता आज स्वयंपाक काय बनवायचा? आज काय आज तर भंडारे आहेत. सकाळून बी आहे, संध्याकाळी बी आहे. पण तरी बनवून टाक. भाजी पोळी, शिरा भाजून दे, कढी भात वरण. बरं, मग मी इतक्या लवकर काही स्वयंपाक बनवत नाही. पहिले नाश्त्याची तयारी करतो, नंतर स्वयंपाक बनेन. हो चालते. पहिले नाश्त्याची तयारी कर, मग स्वयंपाकाची तयारी करतो. चल, मी महाराजच्या मंदिरात जाऊन येतो. तिकून आली म्हणजे घरची पूजा करतो. नमस्कार सर्वांले. तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्याकडे भंडारे आहेत की नाही? आमच्याकडे तर भरपूर असे भंडारे आहेत. स्वयंपाक करायचं कामच नाही आज. आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात. रोज उठलीच नाही वाटते बाप. रोज 9 वाजल्याशिवाय उठत नाही. तो उठला का काय नाही, दररोज आता उघडा दिसते. तो उठला वाटते बहुतेक, त्या ड्युटीवर जा लागते ना. मला तर वाटते की रोज उपाशीच पाठवते वाटते त्याला. मग काय तू उशिरा उठते, स्वयंपाका विना आंघोळीची करते का काय माहित. काहीच वळण नाही, काहीच संस्कार नाही तिच्यात. उठलीच नाही वाटते. तोच उठला. तू उठते आंघोळ गिंगोळ करते, आता चाय करून ठेवते, मग उठते महाराणी. सणवारी समजत नाहीत. एवढी हनुमान जयंती ह्याची बायाच्या दारात लगे सळा रांगोळी झाली आणि हे उठलीच नाही अजून. पहिले किती नियम होते योगीचे, बापरे. हनुमान जयंतीले मस्त हार गिर घेऊन जाय सकाळूनच उठून. आता तर काहीच नाही बापा. दाराला फळाही नाही मारेल. सांग काय करा. तर ती नाही तर मी 2-3 फडे मारून देतो. एवढं झाडतं तेवढं काय झाडू नाही काय. शेवटी हाय तर आपलंच घर की नाही. घराचं पाच ठेवू नाही पैसा असं दिले तरी झाडून देतो. झाडल्याला काय हात मिळणार आहे भाया. ते काही उठणार नाही महाराणी. उठली की लग स्वयंपाकाला लागीन आणि लगी काही अंगण झाडणार नाही, घर झाडणार नाही. तसंच फारसं अंगण राहीन बरेवानी. फारसं अंगण ठेवावं काय. अरे बापरे, लवकर उठली का मी आज? डोळे पण नाही उघडून राहिले माझी तर. लवकरच उठली मी आज. अरे, माझं अंगण कोणा झाडलं? अंगण स्वच्छ वाटून राहिलं मला.
बापरे, कानात कचराच झाला नाही, पण झाडू मारल्यासारखं वाटून राहिलं. बहुतेक झाडलं वाटते योगीजीनी. योगीजी उठला माझ्या आधी, योगीजीनी झाडलं अंगण. बाई ग, किती गुणाचा नवरा आहे माझा, किती कदर करते बायकोची. बायकोला दिवसभर काम पुरते माहित आहे त्यांना, म्हणून सकाळी त्यांच्याच्यानं जेवढे कामं झाले तेवढे करून जातात ते ऑफिसला. खूपच छान आहेत बाई हे. चल बाई, आता आंघोळ करते. उठली वाटते महाराणी आता, बिनला जवानाची. नवऱ्याला कामं सांगते, नवऱ्याने अंगण झाडलं म्हणते. माया लाजी वाटत नाही म्हणा तुले, नवऱ्याला कामं सांगतो तू झोपेल राहतो. कोणती बुद्धी माहीत झाली होती काय, कुठे गेली ती माही बुद्धी, तर झोपली होती जाऊन कुठे. इले सून केली म्या, भेटत ती मुली त्यातल्या वाणी मायाच ताड गोटा मारून घेतला. जाऊ दे आता, जशी असली तशी निभावा लागते. वाव, किती सुंदर फुलं आहेत ना इथं. या ताईंच्या गार्डनमध्ये खूपच सुंदर फुलं आहेत. मस्त हार बनवते आता आणि किशोरजीला देते. जातील ना किशोरजी मंदिरात. अगं बाई तेजस्विनी, फुलं तोडून राहिली का? ताई, हो, म्हणजे मी जास्त नाही तोडत, फक्त एकच हार बनवते. आज ते हनुमान जयंती आहे ना, म्हणून. म्हणजे ते हे जातील ना मंदिरात, मग हार नेतील म्हणून. तुम्हाला आवडत नाही ना फुलं तोडलेले? सॉरी हां, मी तुम्हाला विचारलं पण नाही. खूप सुंदर फुलं आहेत, जास्त तोडत नाही मी. अगं नाही, तोड तू फुलं. अगं तू पण देवालाच वाहणार आहे ना, तोड तोड. तसं कसं, आता आपल्या आतमध्ये कोणी येत नाही फुलं तोडण्यासाठी. आणि इकडच्या लोकांकडे कसे कसे ग, सगळ्यांकडे गार्डन आहे, सगळ्यांच्या घरी फुलं आहे, तर कोणीच येत नाही कोणाच्या घरी फुलं तोडायसाठी. त्याच्यामुळे ते फुलं झाडावरच राहतात आणि मला आवडतात झाडावर ते फुलं. पण मग मी काम असलं की तोडते, म्हणजे रोजची देवपूजा करायला पण तोडते, सणवार असला की पण तोडते. असं काही नाही आहे, आपण देवाला वाहतो ना, चांगलंच आहे ना. मग तोड ना तू लागेल तितकी तोड तुला, आणि मस्त हार बनव. चालला का किशोर? मंदिरात चालला वाटते. तू पण चालली का? नाही हो ताई, म्हणजे मी नाही जात, म्हणजे माणसांचं जास्त काम आहे ना आज. हनुमानजीचं मंदिर आहे तर नाही, एकटेच चालली. हो का? अगं बघ, मी सांगायचंच विसरून गेली. संध्याकाळी आपल्या एरियामध्ये भंडारा आहे हनुमान जयंतीचा, तर दोघं पण जेवायला या. अच्छा हो का? बरं झालं तुम्ही सांगितलं आहे, तर मग मी स्वयंपाक करून ठेवला असता. बरंच झालं. ठीक आहे, ऑफिसमधून 6 वाजता घरी येतात, मग रात्री आहे ना भंडारा? हो रात्री आहे ग, 10-11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत राहते तो भंडारा. चलशील का? मी पण जाणार आहे, मग मला पण सोबत होऊन जाते. हो जाऊया ना. हां ठीक आहे, मग मी देणार तुला आवाज. किशोरला पण सांगून द्यायचं. बरं, कर मग तू तुझे काम, आता मी माझे करते. येत जा ना गं दुपारी बसायला, येतच नाही तू. मी पण एकटीच राहते घरी, तेवढंच बोलणं होते, करमणूक होते. आवडत नाही का तुला माझी कंपनी? नाही हो ताई, आवडते मला बोलायला. मला तर खूप आवडते असं कोणासोबत बोलायला, मोकळं राहायला. पण मी पण बोर होते, म्हणजे आईकडे पण रोज रोज जाणं होत नाही ना, आईचं घर इथून लांब आहे. फोनवर बोलून बोलून किती बोलणार आहे. हे पण ऑफिसमध्ये जातात. वाटते मला पण यावं तुमच्या घरी बोलायला, पण मला वाटलं तुम्हाला आवडते की नाही आवडत, म्हणून नाही आली. अगं नाही ग, येत जा, तू माझ्या लहान बहिणीसारखीच आहे. हां येत जा, ये मग उद्या ये. हां हो ताई. हां ओके ओके ठीक आहे, मग कर. हां कामं कर. चल मी पण कामं करते. आज सुट्टी आहे ना गं तुझ्या भाऊजींना, तर पोरांना पण सुट्टी आहे, हनुमान जयंती आहे तर, आणि उद्या पण सुट्टी आहे, तर त्याच्यामुळे सुट्टी म्हटली की कामं पण भरपूर राहतात. अरे वा, मग कुठे 2 दिवस फिरायला जायचा प्लॅन करायचा असता ना ताई. कुठे ग बाई, तुझ्या भाऊजींना सुट्टी असली म्हणजे जास्त काम राहतात. ऑफिसचं पण काम घरीच आणतात सुट्टी असली की. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना मग सुट्टी असली की आरामच करायला वाटते, झोपच वाटते. बघणं अजून पण नाही उठलं कोणीच. असं राहते. कशाचं काय फिरणं आणि कशाचं काय. तुमच्यासारख्यांची गोष्टी वेगळी आहे बाई, नवीन नवीन फिरणं होते. आम्ही जुनं झाल्यावर काही फिरणं बिरणं नाही होत. एक वेळ काय मुलबाळा झाले त्यांच्यात गुंतून पडावं लागते, मग नंतर त्यांची शाळा, मग त्यांचे मोठे झाल्यावर कॉलेज, मग करिअरचं, मग लग्न, मग त्यांचे लेकरं. संपलं आयुष्य. कशाचं फिरणं आणि कशाचं काय. हे बघ तेजस्विनी, आत्ताच फिरून घे तू, हेच वय आहे फिरायचं. तू तर कुठेच जात नाही ग. किशोर नेत नाही का तुला कुठं?
ताई त्यांचं पण तसंच आहे ना, ऑफिसमधून वेळच नाही मिळत म्हणून. काय सांगू आता यांना, मला नवरा बोलत नाही माझ्यासोबत. किशोरजी अतिच करून राहिले पण. बरं ताई, येते मग मी. हो हो, बराच वेळ घेतला तुझा, ये. करून घ्या पूजा दोघं भाऊ. इथं पंडितजी नाही आहे इकडे इथं. एक काम कर, गर्दी बी नाही आहे. चाल, सकाळी सकाळी आलो, बरं झालं, फायदा झाला. चला हारगीर चढून घेऊ आणि नारळ फोडून घेऊ मग. हो बाबा, हार चढून घेऊ आणि सिंदूर आणला, सिंदूर लावून देऊ. हो, सिंदूर लावून दे. बोल बजरंग बली की जय, हनुमान दादा की जय. चल दादा, अंदर चाललं जाऊ मग आपण. अजून पंडितजी आले की अंदर जाऊ देत नाहीत मग. हो चल.